नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 8 नोव्हेंबरचा भाग आज आपण पाहत आहोत. तर इथे सुरुवातीला यांनी कालचाच थोडासा भाग दाखवलेला आहे की अर्जुन आणि सायली त्या चाळीमध्ये गेलेले असतात आणि त्या माणसाला विचारत असतात की मंदा साळुंके इथेच राहतात का. मग तो माणूस म्हणत असतो की मी 40 वर्ष झाले इथं राहतोय, पण इथे मंदा साळुंके नावाने कुणीही राहत नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे थँक्यू म्हणतो आणि ते दोघेही विचार करतात की सायली विचार करते की मग आईबाबांनी मला मावशीचा चुकीचा पत्ता का दाखवला. आणि त्यानंतर आता घरी त्यानंतर आता घरचा दुसरा सीन दाखवलेला आहे की सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. आता अस्मिता काल दाखवल्याप्रमाणे सगळ्यांसाठी कॉफी बनवत असते आणि प्रतापराव म्हणतात झाली का गो कॉफी, अस्मिताला विचारतात. तर अस्मिता कॉफी घेऊनच येत असते आणि अस्मिता येत असताना प्रतापराव तिला म्हणतात 25-30 वर्षात एकदाच मिळणारी स्पेशल कॉफी आलेली आहे. तर तुला सांगतो सचिन, यापेक्षा अमृत मिळवणं हे खूप सोपं आहे. आणि सगळेजण अस्मिताची मजा घेऊन खूप हसत असतात. त्यावर अस्मिता असं म्हणत असते की आता तुम्ही कितीही काही बोलात ना तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही. आणि तोपर्यंतच सचिनच्या मोबाईलवरती साक्षीचा म्हणजेच समीरा शेखरचा फोन आलेला असतो आणि ज्यावेळेस सचिनच्या मोबाईलवरती साक्षीचा फोन येतो त्यावेळेस तिचा फोटोसुद्धा मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत असतो. सचिन साक्षीचा फोन कट करतो आणि फोन पालता ठेवतो कारण त्याच्यावरती साक्षीचं चित्र आलेलं असतं. त्यावेळेस अस्मिताचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि त्याने पटकन तर फोन पालता ठेवलेला असतो. मग इकडे महिपत साक्षीला म्हणत असतो काय समीरा मॅडम फोन कट करतोय का दीक्षित तुमचा. आज इकडे अस्मिता सचिनला म्हणते कोण फोन करतंय सारखं कॉल करते, एकदाच उचलतो फोन आणि बोल. त्यावर सचिन म्हणतो बघितलंस का डॅड, जिच्यासाठी मी सगळी कामं बाजूला ठेवतो, इम्पॉर्टंट कॉल्स कट करतो आणि फोन चक्क स्विच ऑफ करतोय आणि तीच म्हणते कॉल्स घे आणि बोल. तर यावेळी अस्मिता म्हणते की नाही मी कॉल कट करायला नाही सांगितला. त्यावर सचिन म्हणतो अगं हो मला माहिती आहे, पण हे कॉल जर मी घेतला ना तर मला एखाद्या मीटिंगला जावं लागेल आणि मग मी परत कधी येईल हे मी सांगू शकणार नाही. तेवढ्यात अस्मिता म्हणते नाही अजिबात नाही, अजिबातच फोन घेऊ नकोस. त्यावर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात अस्मिता तू काय आता नवऱ्याला दोरीने बांधून वगैरे ठेवणार आहेस का. त्यावर अस्मिता म्हणते नाही ग मम्मा, पण याने आता मिटिंगला नाही जायचं. त्यावर सचिन म्हणतो नाही ग जाणार मिटिंगला. आणि आता इकडेच साक्षी जी आहे तर ती वैतागलेली असते की सचिनना मेसेजला रिप्लाय देतोय पुन्हा फोन घेतोय आणि आता इकडे तर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेला असतो. आणि आता इकडे महिपत साक्षीवरती लक्ष ठेवून असतो आणि तो म्हणत असतो की समीरा म्हणत असते की फोनच उचलत नाही, काय झालं याला. तोपर्यंत हॉलमध्ये प्रिया आलेली असते, 2 बदल्या भरून कपडे धुवून आलेली असते आणि पूर्णाजी म्हणतात प्रताप कल्पना हे बघा अजून एक चमत्कार आणि सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात. त्यावेळेस कल्पनाताई म्हणतात हे कसं काय झालं पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणतात थांब सांगते. आणि प्रियाला म्हणतात काय ग प्रिया, पण हे कपडे घेऊन तू आतमध्ये का आलीस. मग प्रिया म्हणते अहो मग कुठे जायचं. मग पूर्णाजी म्हणतात अगं कपडे धुतल्यानंतर वाळत घालायचे असतात, हे मी तुला सांगायला हवं का. प्रिया म्हणते बरं ठीक आहे जाते. आणि प्रियाचा अवतार खूपच विचित्र दाखवलाय. आणि मग पूर्णाजी तिला म्हणत असतात आणि हे बघ कपडे वाळत घालताना कपडे परत मातीत टाकू नकोस कारण ते. आता प्रिया तिथून निघून जाते कपडे घेऊन वाळत घालण्यासाठी. आणि इकडे साक्षी आणि महिपतचा सीन दाखवलेला आहे. तर समीरा म्हणजे साक्षी इथे डिस्टर्ब झालेली असती की त्यानं फोन उचललेला नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. मग ती म्हणत असते अरे यार स्विच ऑफ का केला याने फोन. मग महिपत म्हणतो तो इकडे इतकी अस्वस्थ झाली आणि तिकडे तर दीक्षितला काहीच पडलेलं नाही आहे, मी बघू का हे सगळं. त्यावेळेस समीरा म्हणते नाही नको लगेच, इतकं लगेचच टोकाला जाण्याची काही गरज नाही. आणि असू शकतं ना एखादा माणूस थोडासा बिझी असू शकतो. त्यावर महिपत म्हणतो ओके ठीक आहे मला कळतंय, पण मगाशी तू म्हणालीस ना की माझा बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे, मग आता तोच तुला जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आहे, हेही तितकंच खरं आहे ना. त्यावेळेस साक्षीकडे महिपत पाहत राहतो कारण तो शेवटी बाप आहे ना, त्यालाही काळजी वाटत असते त्याच्या मुलीची. आणि मग साक्षी म्हणते अण्णा गेली काही वर्ष साक्षीची इतकी फरफट झाली आहे ना की किमान समीराला शांतपणे आयुष्य जगता यावं इतकं तरी तिला सेटल व्हायचं आहे. आणि या सगळ्यासाठी मला सचिन परफेक्ट वागतोय.
काय ना साक्षी, महिपत म्हणतो की तू आता लहान नाही राहिलेली, बस फक्त माणूस ओळखण्यात चूक करू नकोस. त्यावर साक्षी म्हणते डोंट वरी अण्णा, मी सगळ्या गोष्टी चेक केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि साक्षी बोलत असते फक्त एवढ्याच गोष्टी नाही तर आणखीन बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहे. तर महिपत म्हणतो म्हणजे काय? तर साक्षी पुन्हा म्हणते अण्णा वेळ आली ना की नक्की सांगेन. महिपत म्हणतो बरं ठीक आहे, आणि आता मी कितीही म्हणालं की सांग सांग तर तू काय सांगणार आहेस? ठीक आहे, काही हरकत नाही, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मला सांग. आणि मग त्याला तिथून जायचं असतं. आणि मग तो म्हणतो तुझ्या दीक्षेच्या नशिबात नाही हा आज मला भेटणं. साक्षी म्हणते अण्णा ठीक आहे, राहू देत ना. आणि तिथून महिपत जाणार असतो तेवढ्यात साक्षी म्हणते अण्णा चहा. तर तो म्हणतो राहू दे. आणि महिपत तिथून निघून जातो. आता इथं दाखवलेलं आहे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि दोघेही विचार करत असतात की आईबाबांनी असा खोटा आणि चुकीचा पत्ता का दिला असेल. दोघेही फेऱ्या मारत असतात. अर्जुन ही मनातल्या मनात विचार करत असतो आणि सायलीसुद्धा विचार करत असतात. आणि अर्जुनला वाटत असतं की त्यांनी चुकीचा पत्ता का बरं दिला असेल आणि हे मी शोधून काढेलच. DNA रिपोर्ट आलेत पण तरीही यांचं वागणं डाऊट घेण्यासारखं काय आहे. आणि सायली आणि अर्जुन दोघेही फ्रेश होण्यासाठी एकदमच टॉवेलला हात लावतात. त्यावेळेस सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला अजूनही मी चुकीचे आहे असं वाटतं का? अर्जुन म्हणत असतो नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लगेचच कन्फ्युजनवर यायला नको आणि ठीक आहे म्हणून फ्रेश होऊन येतो असं म्हणतो. त्यावर सायली म्हणते तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो इथे प्रश्न विश्वासाचा नाही पण काही पुराव्याशिवाय. तर सायली म्हणते हे बघा मला काय समजायचं ते मी समजते आणि आधी मला शंका होती की ते मैनावती आणि सदाशिव लोखंडे माझे आईवडील नाही आहेत, पण आता ते माझे आईवडील असू शकत नाहीत यावर माझा विश्वास बसलेला आहे, माझी खात्री पटलेली आहे. आणि आता तुमच्याकडे रिपोर्ट आहेत ना, त्याचा तुम्ही सुंदर असा मुकुट बनवा आणि डोक्यावर घाला आणि शानमध्ये मिरवा आणि हे माझं मत बदलणार नाही हं. आणि असं सांगते आणि त्याच्या हातातून टॉवेल विस्कावून घेते आणि ती फ्रेश होण्यासाठी निघून. आता मैनावती इकडे रूममध्ये झोपलेली असते. खोलीचा त्यांनी नुसता पसारा करून ठेवलेला असते, खूप घाणेरडी खोली करून ठेवलेली असते. अगदी प्रियाची आई ना मैनावती शोभते. आणि त्या सगळ्या पसारामध्ये मैना झोपलेली असताना तिचा फोन वाजतो आणि काही केल्या तिला फोन काही सापडत नाही. सगळीकडे शोधते, शेवटी तिला एकदाचा फोन सापडतो आणि बघते तर म्हणते अरे कोणाचा नंबर आहे हा, असं म्हणून फोन उचलते तर पलीकडून सदाशिव लोखंडे बोलत असतो. आणि ती म्हणते हॅलो तुम्ही कुठं उलटलात कालपासून आणि हा नंबर कोणाचा आहे. आणि तिकडून सदाशिव काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावर मैनावती म्हणते तुम्हाला परत पोलिसांनी पकडलं का काय? अहो पोरीच्या घरात राहता ना, आता तरी लपडी करायची बंद करा ना, तुम्ही काय दारू पिऊन तमाशा तर नाही ना केला. त्यावर तिकडं सदाशिव लोखंडे म्हणतो अगं नाही ग, एक छोटंसं पाकिट मारलं, दारूला पैसे पाहिजे होते म्हणून, तर पोलिसांनी आताच टाकलंय, आता सुटायला सुद्धा 2-3 दिवस लागतीलच. त्यावर मैना म्हणते हो लागणारच ना, आता मी काय तुम्हाला आता जामीन वगैरे देणार नाही हां. 2-3 दिवस मार खाल्ला ना तुम्ही की पोलिसांना ॲटोमॅटिक तुमची माय येईल आणि देतील सोडून 2-4 दिवसात. गेल्याचे मी कुठलं पाप केलंय ना काय माहिती, असा नवरा मिळालाय असं म्हणते. आणि म्हणते फोन ठेवा आता. आणि या 2-3 दिवसांनी फोन कट करून टाकते आणि विचार करते अरे देवा, आता इथं घरातले सगळे विचारतील की तुझा नवरा कुठे गेलाय म्हणून, तर काय सांगू त्यांना, जाऊ दे मारेन थापा काहीतरी, तेव्हाचं तेव्हा बघू असं म्हणून मैनावती पुन्हा झोपी जाते. आता रूममध्ये सचिन आणि अस्मिता दोघेही झोपलेले असतात. त्याच वेळेस समीराचा म्हणजे साक्षीचा फोन जो आहे तो सचिनला येत असतो. सचिनसुद्धा जागाच असतो, फोन सायलेंटवरती असतो आणि समीराचा फोन येत असतो. मग त्यावेळेस सचिन बघतो अस्मिता झोपलेली आहे का नाही याची खात्री करतो आणि तो हळूच मोबाईल घेतो आणि बाहेर निघून येतो. तर सचिन घराच्या बाहेर घराचा मेन डोर उघडून बाहेर आलेला असतो आणि इकडे सायलीसुद्धा रात्री झोपण्याची तयारी करत असते. सायली काहीतरी विचार करतच असते आणि ती कपाटामधील पांघरून घेते आणि बेडवर ठेवून विचार करत असते आणि म्हणत असते की मी आईबाबांना जाऊन थेट विचारू का की त्यांनी मला मावशीचा असा खोटा पत्ता आणि खोटा फोन नंबर का दिला बरते, पण ते खरं बोलतील का. आणि हे सगळं अर्जुन पाहत असतो आणि अर्जुन म्हणतो सायली बहुतेक अजूनही आज झालेल्या गोष्टींचाच विचार करते. आणि तो म्हणतो की सायली अजून आईबाबांचाच विचार करते आणि त्या खोट्या ॲड्रेसचाच विचार करते. आणि म्हणतो चला झोपा आता असं मोठ्याने म्हणतो, रात्र झाली आहे, कारण आता झोपलो तर उद्या सकाळी फ्रेश डोक्याने विचार करून उत्तर शोधता येईल नाही का. त्यावर सायली म्हणते हो 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 चला सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत, आता शांतपणे बसून विचार करता येईल म्हणजे उत्तरे सापडतील.
काहींना सगळं कळतंय पण वळत नाही आहे असं ती अर्जुनकडे बघून म्हणते. काहींना सगळं कळतंय पण वळतीत नाही आहे, त्यांनी खुशाल झोपावं. त्यावेळेस अर्जुन लगेचच चिडून चैतन्याला फोन लावतो आणि म्हणतो, हॅलो चैतन्य. हां. तर अर्जुन म्हणतो, हां बोल अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, तुझ्या वहिनीला सांग आता रात्र झाली आहे, झोपायला हवं. नाही म्हणजे काय ना की आत्ता जर झोपलो तर उद्या सकाळी शांत डोक्याने विचार करता येईल आणि उत्तरही मिळतील. पण ती ऐकतच नाही. त्यावर सायली जोरात ओरडते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. असं म्हणून सायली बेडवर बसलेली असते. ती अर्जुनपर्यंत फास्ट चालत येते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी सांगा तुमच्या मित्राला काही प्रश्नांची उत्तरे ही ना लगेचच मिळवावी लागतात, तरच शांत झोप लागते. आणि चैतन्य भाऊजी तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या आत्ता द्या. तुमची जी चौगुले आणि गोरे आहेत ना ते दोघेही तुमच्याशी खोटं बोलतात आणि हे तुम्हाला कळलं आणि ना मग तुम्ही ते कसं सिद्ध करणार? कारण तुम्ही जर त्यांना विचारायला गेलात ना तर ती पुन्हा खोटंच बोलणार. त्यावर चैतन्य म्हणतो, परत चौगुले आणि गोरे? अरे यार, अजून तुमचं हे शीतयुद्ध चालूच आहे का? आता त्यावर अर्जुन म्हणतो, नाही माझ्याकडे ना दुसरं वेळच नाही ना, 24 तास दुसरं कामच नाही, एकच केस आहे माझ्याकडे, दुसरं काहीच करायचं नाही आहे मला आयुष्यात. तर त्यावर सायली म्हणते, हो एवढी कामं आहेत ना तर माझ्याबरोबर येण्याची काय गरज होती? मी तुम्हाला बोलवायला आले नव्हते. हे म्हणजे असं झालं ना की एका बाजूला दाखवायचं की मी तुला मदत करतोय आणि दुसरीकडे म्हणायचं झोपून घे आता. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला जर माझं ऐकूनच घ्यायचं नसेल तर मी काय करणार आता? त्यावर चैतन्य म्हणतो, हॅलो 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 1 मिनिट, पॉज. तुम्ही दोघं एका जागी आहात आणि मी वेगळीकडे आहे, त्यामुळे एक वकिली सल्ला देतो फ्री ऑफ कॉस्ट. तर प्लीज ऐका तुम्ही दोघं, जिथे आहात ना तिथं वाया बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. जमेल तुम्हाला, नक्की जमेल, ठीक आहे? आणि आता बाकी कुणी जगात जरी झोपलं नाही ना तरी मी झोपणार आहे, तेव्हा प्लीज मला फोन करू नका. गुड नाईट. असं म्हणून चैतन्य फोन ठेवून देतो आणि सायली आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात. आणि त्यावेळेसच सायली म्हणते की काय अर्थ आहे इतकं बडबड करण्यात, त्यापेक्षा झोपलेलं बरं. असं म्हणून सायली झोपायला जाते आणि अर्जुन म्हणतो, मी हेच तर म्हणत होतो ना की आता आपण झोपूयात, उद्या सकाळी शांतपणे उठून या सगळ्या गोष्टींचा विचार करूयात म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल. पण नाही माझं कोणाला ऐकायचंच नसतं ना, नवऱ्याचं ऐकायचंच नाही ना अजिबात कोणाला. तर सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ती झोपी जाते. अर्जुन म्हणतो, अरे झोपली पण लगेच, वा बरी झोप येते लगेचच. आणि पाहतो तर रूममधलं पाणी संपलेलं असतं आणि तो पाणी आणण्यासाठी पाण्याचा जग हातामध्ये घेतो आणि हॉलमध्ये जातो. आणि तोपर्यंत इकडे अस्मिताचा नवरा म्हणजे सचिन हा साक्षीला बोलण्यासाठी घराचा मेन डोर उघडून बाहेर आलेला असतो आणि तो साक्षीशी बोलत असतो आणि तिला म्हणत असतो, हॅलो सॅम. हां बोल. तर साक्षी त्याला म्हणत असते, अरे कुठेस तू, काय चाललंय तुझं? कधीपासून तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते, एक कॉल उचलत नाही आहेस तू, एक मेसेज केला नाही ना उत्तर दिले. तर सचिन म्हणतो, अगं सॅम मी इंडियात आलो आहे म्हणजे मला काहीच काम नाही असं असू शकतं का? ती म्हणते, ठीक आहे पण एखादा मेसेज तरी तू करू शकतोस ना सचिन. आय नो आपण रिलेशनशिपमध्ये नाही आहे, पण कमॉन, जर का मी तुला फोन करत असेल आणि समोरच्या बाजूला तू नाही आहेस की नाही हे मला कळायला हवं ना, कारण जर का तू समोरच्या बाजूला नसेल तर आय एम नॉट इंटरेस्टिंग. अगं सॅम तू मग केवढा बोंबाट करतेस बघ, मी माझ्या मित्रांबरोबर ना डिनरला गेलो होतो आणि आमच्या मित्रांमध्ये रूल आहे की फोनच्या ज्या स्क्रीन असतात ना तर त्या उलट्या करून ठेवायच्या आणि पहिल्यांदा जो फोन उचलेल त्याने सगळ्यांच्या डिनरचं आणि ड्रिंकचं पेमेंट करायचं. आता बोल, मी फोनला हात तरी लावू शकणार होतोस का? त्यावर साक्षी म्हणते, अरे पण डिनरला जाण्या अगोदर तू मला एकदा सांगायचंच ना. काय झालं ना की अण्णा आले होते आणि त्यांना तुला भेटायचं होतं रे. इकडे अर्जुन पाणी घेतो आणि पाहतो तर घराचा मेन डोर हा उघडा असतो. इकडे सचिन साक्षीला म्हणत असतो, अगं माझ्या सगळ्या मित्रांना सुद्धा तुला भेटायचे, तुला माहिती आहे का? आज ना मी पार्टीमध्ये फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच सगळ्या मित्रांशी बोलत होतोच. त्यावेळेस साक्षी म्हणतेस, चल काही खोटं बोलतोस. तर सचिन म्हणतो, अगं खरं बोलतोय सॅम मी. अगं मी माझ्या मित्रांना आणि रिलेटिव्जना इथं भेटायला आलेलो आहे ना, फक्त 2-3 दिवसांसाठी. आता आलो आहे म्हणल्यानंतर सगळ्यांना भेटायला तर हवंच ना, आणि खूप वर्षांनी परत आलो आहे ना, तेव्हा सगळे कॉल करतात आणि त्यानंतर मी फ्रीच आहेस ना, आय प्रॉमिस, ठीक आहे? तर साक्षी म्हणते, ऐक ना, कशात काही नसताना मी जरा जास्तच पॉझिटिव्ह होते आहे का? त्यावरती सचिन म्हणतो, हो होतेच ना, बट
आय लाईक इट. आणि त्यावर साक्षी म्हणते ठीक आहे, गुड नाईट. आणि सचिनसुद्धा गुड नाईट म्हणतो आणि पाठीमागे वळून पाहतो तर तिथे अर्जुन उभा असतो. तर अर्जुनला पाहिल्यानंतर सचिन एकदम घाबरतो आणि अर्जुन त्याला म्हणतो, एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतास फोनवर? तर सचिन म्हणतो, अरे ऑफिसमधून खूप कॉल्स येत होते, यूएसचं टायमिंग आहे ना रात्रीचं म्हणून, आणि माझे बहुतेक सगळे कॉल जे आहे तर ते रात्रीच असतात. मग अर्जुन म्हणतो, मग आत बोलायचं ना बेडरूममध्ये. तेव्हा सचिन म्हणतो, अरे अस्मिता झोपली आहे ना, आणि तिच्यासमोर फोन घेतल्यावर तिला जाग आली आणि तिने चिडचिड केली, तर म्हणून मग मी धावत येऊन बाहेर फोन घेतला आणि मला आता झोपायला जावं लागलं, नाही तर जर का तिला जागली तर पुन्हा ती चिडचिड व्हायला नको. अर्जुन म्हणतो, नाही, सगळी आयुष्यातले प्रॉब्लेम एका बाजूला आणि बायकोचा राग एका बाजूला, तुझा हा झोप असं म्हणून तिथून सचिन निघून जातो. आणि अर्जुनच्या लक्षात येतं, अरे माझी बायकोसुद्धा चिडली आहे ना. तो रूममध्ये पटकन झोपायला जातो आणि आता मध्यरात्र झालेली दाखवली. आता मध्यरात्री अचानकच सायलीला तिच्या लहानपणीचे दिवस आठवायला लागतात. म्हणजेच लहानपणी तिचे आईवडील तिचं वाढदिवस केलेलं सगळे तिला हॅपी बर्थडे म्हणतायत ते. आणि तर सायली जी आहे तर ती जोरात ओरडून आई म्हणून उठून बसते. आणि त्याच वेळेला तिकडं प्रतिमात्यासुद्धा तन्वी म्हणून जोरात उठून बसतात झोपेतून. आणि रविराज तिला म्हणत असतात की प्रतिमा, काय झालं अगं, तुला किती घाम आलाय, काही स्वप्न वगैरे पाहिलंच का? आणि एकाच वेळेला इकडे सायली आणि इकडे प्रतिमात्या दोघीही असं मध्यरात्री उठून बसलेल्या आपल्याला हे दाखवलं आहे. दोघींचं सुद्धा स्वप्न आणि त्यानंतर उठून बसलेल्या दाखवलेल्या आहेत. तर आता अर्जुन लगेचच म्हणतो सायलीला, सायली काय झालं हे बघ सायली, तुला स्वप्न पडलं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, सायली दिवसभर घरातले सगळे काम करते, अस्मिताईची काळजी करते, मग जरा तरी थोडा वेळ आराम करत जा, सतत आईबाबांचा विचार करते, जरा विसर तू थोडा वेळ त्यांना. हे घे पाणी पी म्हणून तो सायलीला पाणी देतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. आता पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत, कारण खऱ्या तन्वीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी रविराज प्रतिमा त्या दोघेही घरी आलेले आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर माझ्या आवाजात हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा पहिलाच मराठी यूट्यूब चॅनल आहे, तेव्हा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या भागात आपण नवीनच एका फ्रेश एपिसोड